1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं 208वा शौर्य दिन साजरा होत असून या अनुषंगानं विजयस्तंभ परिसरात जय्यत तयारी सुरू आहे। विजयस्तंभ सजावटीचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून विजयस्तंभ सजवण्यासाठी 1 लाख आर्टिफिशियल फुले आणि 1 टन ओरिजिनल फुलांचा वापर केला जातोय। विजयस्तंभ परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूया। 1 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी 208वा शौर्य दिन साजरा होतोय आणि या कोरेगाव भीमा येथील असणाऱ्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होते आणि या विजयस्तंभाच्या सजावटीचं काम खरं तर जी तयारी चालू आहे। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं खरं तर सजावट केली जाते। तिरंग्याचं स्वरूप या विजयस्तंभाला देण्यात आलं आर्टिफिशियल फुलांच्या माध्यमातून आणि स्वतंत्रता, बंधुत्व, समता माध्यमातून खरं तर हा 75वा संविधान दिन साजरा करत असताना याला खरं तर प्रतिकृतीत्मक केलं जाते। आपल्या समन्वयक आहेत, काय सांगाल, कशा प्रकारे नियोजन आहे? येणारा 1 जानेवारी हा जो शौर्य दिवस आहे, या अनुषंगाने लाखो भीमसैनिक या ठिकाणी येतील आणि लाखो भीमसैनिका वाढीव येणाऱ्या भीमसैनिकाचा अंदाज घेता जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी कामाला लागलेलं आहे। आजूबाजूचा परिसर बघितलं तर उद्यापासून जयस्तंभाच्या सजावटीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल 1 लाख फुलं आणि ओरिजिनल 1 टन फुलं असा संगम असेल। त्याच्यावर आम्ही एक मेसेज देण्याचा दरवर्षी प्रयत्न करत असतो। यावर्षी आपण देशाचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण देशाचा तिरंगा त्याच्यावर दिलेला आहे। संविधानाचा अमृत महोत्सव लक्षात घेता आपण समता, न्याय, बंधुत्व आणि स्वातंत्र्य असा एक संदेश जो बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला दिलेला आहे, हा संदेश देण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी करत आहोत। लाखोच्या प्रमाणात या ठिकाणी भीम अनुयायी येतात आणि अभिवादन करून या ठिकाणी आपल्या गावी जात असतात आणि याच परिसरातील खऱ्या अर्थानं समन्वयक असेल, प्रशासन असेल, जी तयारी पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।